रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चा एक भाग असलेल्या ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात ठाण्यातील गुरुद्वारा येथे केली आहे. ठाण्यातील गुरुद्वारा येथील दशमेश दरबार येथे आध्यात्मिक पूजन आणि समाजसेवेने या वर्षाची सुरुवात करण्यात आलेली आहे. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता आणि प्रथम महिला श्रीमती ज्योती मेहता यांनी रोटरी ठाणे लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे ओरियन आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या 5 रोटरी ठाण्यातील क्लबच्या सभासदांसोबत या कार्याची सुरुवात केली आहे. गुरुद्वारातील भावपूर्ण कीर्तनांचा यामध्ये समावेश होता. त्यानंतर एक हृदयस्पर्शी कृती होती ज्यामध्ये रोटरीयन्सनी अन्नपूर्णा उपक्रमाद्वारे 250हून अधिक गरजूंना अन्नदान केले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता म्हणाले की नवीन रोटरी वर्षाची सुरुवात परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन आणि आपल्या समुदायाची सेवा करून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोटरीतर्फे वर्षभरामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. वर्षभरात रोटरीतर्फे ठाणे जिल्ह्यासाठी विविध सामुदायिक प्रकल्प हाती घेणार असल्याचं मेहता यांनी यावेळी सांगितलं. ठाणे महानगरपालिका सोबतच्या एका प्रकल्पामध्ये रोटरीने TB रुग्णांचे निक्षय मित्र बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि 300 TB रुग्णांच्या पोषण किटचे वाटप करणार असून गरजूंसाठी एक कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणं देखील यावर्षी प्रस्तावित केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शूट घेना है. एक मिनट ठीक है, डन है. तो ज्योति बाबू के बाजू में खड़ी हो जाए. आज पहला दिन हम लोग अन्नपूर्णा से शुरू कर रहे हैं और अन्नपूर्णा क्या है, हम नीडी पीपल को खाना देने का है और हम लोगों ने टारगेट किया था 7,500 पूरे साल में, लेकिन सबके सहयोग से 10,000 अन्नपूर्णा आज ही हमारे हो रहे हैं. और ये अन्नपूर्णा हमारा साल के अंदर जितने 12 महीने हैं, 12 महीने में हर महीने में जो ऑस्पिशियस डे आता है उस ऑस्पिशियस डे पे हम लोग ये करेंगे. और बाकी हमने रोटरी की तरफ से काफ़ी बड़े बड़े प्रोजेक्ट भी प्लान किए हैं हम लोगों ने, जैसे सर्वाइकल कैंसर है या स्किल डेवलपमेंट सेंटर है, हॉस्पिटल अपग्रेडेशन है, टॉयलेट ब्लॉक्स बनाना है या इन्वायरमेंट का प्रोजेक्ट है, पेट बोटल क्रशिंग मशीन्स हैं. और TB रेडिकेशन का भी हमने किया है कि डिस्ट्रिक्ट जो हमारा थाने रेवेन्यू डिस्ट्रिक्ट है और नई मुंबई है उसमें जितना मैक्सिमम होगा हम निक्षय मित्र बन के हमारे रोटरियंस उसमें पार्टिसिपेट करेंगे. और मेंटल हेल्थ के लिए भी हम लोग काम कर रहे हैं, मेंटल हॉस्पिटल में काम करेंगे और कोशिश कर रहे हैं कि मेंटल हॉस्पिटल में जो इनमेट्स ठीक है उनको रिहेबिलिटेट कर सके. और इसमें हमें थाने म्यूनसिपल की तरफ से काफ़ी सहयोग मिलता है. स्किल डेवलपमेंट सेंटर यहाँ पे हम लोग जो स्टार्ट कर रहे हैं उसमें अनस्किल्ड और स्किल्ड कोर्सेज रहेंगे. वहाँ पे सॉफ्ट स्किल के भी हम लोग कोशिश करेंगे कि हर साल हम लोग एटलीस्ट 100 लोगों को एम्प्लॉयमेंट दे पाए. हाँ, सर्वाइकल कैंसर का हम लोग ड्राइव स्टार्ट कर रहे हैं 8 सितंबर से. हम वैक्सीन फ्री ऑफ कॉस्ट देंगे और हम लोग उसके लिए भी जितने भी स्कूल्स रोटरी अडोप्ट किए हुए हैं या TMC के स्कूल्स हैं वहाँ पे 9 से 14 साल की जो बच्ची है उनको फ्री में वैक्सीन दिया जाएगा. पेडियाट्रिक सर्जरी भी आप शायद पेडियाट्रिक हार्ट सर्जरी के लिए हम लोगों ने कोशिश कर रहे हैं कि 175 होगा, लेकिन उससे भी ज़्यादा क्रॉस करेंगे हम लोग. हमारा टारगेट है कि 300 पेडियाट्रिक हार्ट सर्जरी ये साल में करें. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. NS फिटनेस झोनच्या वतीने ठाण्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील राममारुती रोड येथे NS फिटनेस झोन असून अनेक नागरिक फिटनेस जोपासण्याकरिता येथे आवर्जून येत असतात. 500 ते 600हून अधिक नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपले आरोग्य जोपासणे हे फार गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने व्यायाम हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असणं देखील तितकंच आवश्यक आहे. अशातच फिटनेसबाबत जनजागृती करण्याकरिता मंगेश सावर्डेकर यांनी आपल्या सेंटरमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स आणि लेक सिटी रुग्णालय यांचं विशेष सहकार्य लाभलं. यावेळी मधुमेह, रक्तदाब, BMI यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या. तर सुमारे 400हून अधिक लाभार्थींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच या उपक्रमाचं भरभरून कौतुक देखील केलं. कब हो गया? माझं नाव मंगेश बळीराम सावर्डेकर. NS फिट झोन या जिमचा मी ओनर आहे. गेले 2014 पासून ही जिम एक 10 ते 11 वर्ष आपण ही चालवतोय आणि सक्सेसफुली चालवतोय. तर ह्या जिमच्या मेंबर्स आहेत किंवा त्यांच्या फिटनेससाठी आज आपण फ्री हेल्थ चेकअप असा ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये BMI, तुमचं BP, ब्लड शुगर अशा बऱ्याच चेकअप वगैरे हे आपण ठेवलेलं आहे. बरोबर आहे. नमस्कार, मी दीपक क्षत्रिय. गेले 7 वर्षापासून या जिममध्ये येतोय आणि जिमचे मालक सावर्डेकर हे उत्कृष्ट, म्हणजे मी बऱ्याच जिममध्ये गेलो, मी स्टेडियमचा पण लाईफ मेंबर आहे. पण अशी ही जिम बघितली की इथे प्रत्येक म्हणजे जिम फिटनेससाठी जे येणारे आहेत कॅन्डिडेट त्यांचे इथे स्पेशल कोच माध्यमातून ही सेवा दिली जाते. इथे मेडिकल चेकअप होतं. आज यांनी मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे. इथे फिटनेस चेकअप होतोय, तुमचा ब्लड कॅम्प चेकअप होतोय, ब्लड सॅम्पल चेक होतोय, BP चेक होतोय, शुगर चेक होते. तर अशी पहिली ही जिम आहे का ती आरोग्यावर जास्त लक्ष देते. बाकी भरपूर जिम आहेत पण ते पैशाकडे जास्त बघतात. पण मी खरंच ह्या जिमच्या मालकाला अभिनंदन करतो का असे कार्यक्रम राबवून हे उत्कृष्ट कार्यक्रम हे राबवतात आणि पैसेही यांचे एकदम एकदम नॉर्मल घेऊन फिटनेसकडे जास्त लक्ष आहे. हेलो, मैं गजाला शिखानी। मैं 2017 से इस जिम में आती हूँ। बीच में लॉकडाउन के बाद में जिम थोड़ा ऊपर नीचे चला, दूसरे के मैनेजमेंट में चला गया था, लेकिन अभी वापस से सर मंगेश सर ने जिम को संभालने का पूरा ताबा लिया है और मेरे ख्याल से मुझे बहुत अच्छा लगा। 2024 से जो सर ने जब जिम लिया है ना अपने हाथ में, तो यहाँ पर तरह तरह के एक्टिविटीज है। आज हमारे यहाँ पर मेडिकल हेल्थ चेकअप के लिए लोग आए हुए थे, ब्लड शुगर एंड BP, BMI, तो ये सब यहाँ पर हो रहा है। दूसरी बात,
यहाँ पर मतलब पुराने मेंबरों में से मैं एक हूँ, तो मुझे फर्क समझ में आता है पहले में और अभी में। बहुत अच्छा प्रोग्रेस कर रहा है ये जिम। और यहाँ पर अलग अलग एक्टिविटीज भी रखते हैं सर, और यहाँ का एनवायरनमेंट बहुत अच्छा है। यहाँ पर लोग आते हैं, बहुत अच्छे से मिलजुल कर रहते हैं, और सर बहुत हेल्प करते हैं, और ज्यादा फी भी नहीं है, बहुत ज्यादा फीस नहीं है, इसलिए जिम का, इसलिए मैं हाईली रिकमेंड करती हूँ इस जिम। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी, तसेच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव चाखता यावी, यासाठी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपच्या संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी यावेळी तुफान गर्दी केली होती. ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मुरबाड, शहापूर तालुक्यातील कातकरी, ठाकूर, आदिवासी महिलांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पतींची खरेदी करण्याकरिता नागरिक देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासीयांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा, शेवाळ, भारंगी, नारळी, करटोली, कोळा, कोरडू, कुडाफुले, खरशिंग, शेंग, माठ, तेराळू, गोमटीवेल, रान कारवा, कोळू, भोपा, केना अशा अनेक भाज्यांचा समावेश या महोत्सवामध्ये होता. या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी महोत्सवामध्ये उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी, याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगितलं. तसेच यावेळी तयार केलेल्या भाज्या या देखील इथे खवय्यांना चाखण्याकरिता तयार ठेवण्यात आल्या होत्या. आले आणि विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना असं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे मुरबाड तालुका आणि शहापूर तालुक्यातले जे आदिवासी आहेत, त्यांच्याकडे जे शहाणपण आहे, निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे, त्याची जाणीव शहरी लोकांना व्हावी या निमित्ताने या रानभाज्या त्यांनी आणलेल्या आहेत. त्याचं प्रदर्शन आहे आणि त्याची काही प्रमाणात विक्री पण आहे. बरेच जणांना वाटतंय की हे रिपीट करता येईल, पण निसर्ग कसं आहे, त्या स्टेजला त्या भाज्या देतो, त्यामुळे आपल्याला हे रिपीट नाही करता येणार. पण आज याला खूप प्रतिसाद मिळालाय. साधारण 30 ते 32 प्रकारच्या भाज्या आहेत इथे, आणि वनौषधी पण आणलेल्या आहेत 7-8 प्रकारच्या. आणि याच्यातून एकूणच आपल्याला फक्त निसर्ग म्हटलं, आपण नेहमी जंगल वाचवा म्हणतो, पण हे जे जंगल आहे ते काही समाजासाठी जगण्याचं साधन, अन्न, त्यांचा कुठलाही आजार यासाठी उपयोगी पडतं, हे आपल्या शहरी लोकांना कळावं, समजावं, हा एक त्याच्यातला हेतू आहे. नमस्कार, मी प्रिया ढवळे. आज विश्वास सामाजिक संस्थेने रानभाज्यांचं हे ठेवल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या भाज्या गावात बघायला पण मिळत नाहीत. याचे औषधी असतात, ते आपल्याला त्याचे औषधी गुणधर्मही माहीत नसतात. इथे एक हे आले, त्यांनी तर बऱ्याच औषधी हे पण आणलेले आहेत, मुळ्या बिळ्या, त्याचा पण खूप उपयोग होतो. आयुर्वेदाच्यासाठी त्याची गरज आहे. आणि ह्या भाज्या पावसाळ्यात येतात, ह्या येतात, आपल्याला शहरात कळत नाहीत, आणि त्याचा खूप चांगलं हे आहे. नमस्कार, विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना यांच्यातर्फे जे रानभाज्या आणि औषधी वनस्पतीचा महोत्सव प्रदर्शन जे इथे भरलेले आहे, खूप उपयुक्त आहे. विशेषतः दुर्मिळ भाज्या ज्या शहरामध्ये सहसा येत नाहीत, खायला मिळत नाहीत, आणि अत्यंत पौष्टिक, शरीराला चांगली ताकद देणाऱ्या, आपली इम्युनिटी वाढवणाऱ्या, अशा प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा आमच्याशी संबंध येतो. त्यांचं ज्ञान वाढतं आणि आम्हाला त्याचा अतिशय उपयोग होतो. त्यामुळे असं दरवर्षी प्रदर्शन भरत असतं. मला वाटतं त्याचा आम्ही नक्की लाभ घेतला पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं.
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 या सिनेमाचा पोस्टर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर, महेश खोटारे, महेश मांजरेकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये संपूर्ण जगभरामध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये दिसेल. तर धर्मवीर 2 चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावरती बसलेले दिसत आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी ओळही पोस्टरवरती नमूद करण्यात आली आहे. एन्जॉय करा अपना ये सफर इंडस्ट्री में. गॉड हैज बीन रियली काइंड एंड आई एम गेटिंग टू डू डिफरेंट कैरेक्टर्स. सो डेफिनेटली इफ देयर इज सम ग्रेट कैरेक्टर टू प्ले आई विल सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतोय. याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2ला खूप खूप शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मग त्यांनी येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायत? असे असल्याचं एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. याच ट्विटला अनुसरून अखेरीस प्रशासनाने या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मग येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंटला अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायत? असं ट्विट यांनी जितेंद्र आव्हाड केल्यानंतर तातडीने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने येऊर येथील अनधिकृत पब्स असू दे किंवा बार यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारत जमीनदोस्त केले आहेत. ताडोबाला लागू आहे. संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे, बोरिवलीच्या इथे. हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे. जरी येऊर महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे. आज संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे. त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल. आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे. तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे वन्य संरक्षणाच्या दृष्टीने मिळाले यांनी येऊरकडे गावाकडे सामान्यांना सकाळी 18 सायंकाळी 18 वाजतानंतर आणि सकाळी 7 वाजता सूर्यापर्यंत सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही, एवढं स्पष्ट लिहिलं आहे. एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा? जेव्हा फायर NOC नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट NOC देतं कसं?
कसं देतं? प्रशासन, हॉटेल यांचं साठेलोट आहे. एक्साईजवाले खाली इथे जवळजवळ वरती 100 बार आहेत. एक्साईजवाल्यांना, पोलीसवाल्यांना माहीत नाही काय? या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी ह्यांना त्रास होतो, जे आदिवासी आहेत, इथले मूळ निवासी आहेत, येऊर गावात यांचा जन्म झाला, हिचा झाला असेल, याचा झाला असेल, हिचा झाला असेल. मी इथे 40 वर्ष येतो. मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो. शांतपणाने राहणारे गाव आहे, यांच्यात कुठलंही दारूचं व्यसन नाही. एवढंच नाही, हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत. इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही. कुठल्या पोराला आदिवासी पोरीला आदिवासी पोरांनी छेडलंय, कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केला आहे. कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात, आदिवासी बघत पण नाही. बलात्काराचं एक तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना? 376 रजिस्टर आहे तुमच्याकडे एका तरी आदिवासी विरुद्ध? म्हणजे गेल्या 30 वर्षापासून आहे. असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छळणं योग्य. आणि मला स्वतःला अनुभव येतो, इतका ट्रॅफिक असतो विचारत असो. आता खाली तुम्हाला 10 वाजल्यानंतर फटाके वाजवता येत नाही, म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली. आणि ते लग्न लावायला येणारे हजार गाड्या घेऊन येतात. कसं झेपणार आहे जंगलात? नॉईज पोल्युशन, व्हॉइस पोल्युशन. आणि आपण कुशाल वेगवेगळ्या गमजा मारत असतो. सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत. खालचे सगळे राजकीय पुढारी त्यांची वरती हॉटेल आहेत. खालच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही. खालचं खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे. कोणाचे हॉटेल कुठले आहेत, त्यांना कसे वाचवले जातात, ते सगळं उद्या बोलणार आहे.